नमस्कार मित्रांनो, तुमची मोटरसायकल ॲव्हरेज कमी देत आहे का? लेडीज असो, जेंट्स असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा इतर चालवणारे व्यक्ती, मोटरसायकल ॲव्हरेज कमी देते का? मी तुम्हाला हा व्हिडिओ असं का विचारतोय, कारण मी 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं, 50 किलोमीटरवर पेट्रोल संपलं. तुम्हाला वाटत असेल तुमची मोटरसायकल ॲव्हरेज कमी देत असेल, तर हे बघा मोटरसायकल माझी मागे उभी आहे, हायवेला आहे. आता अजून कमीत कमी आता पेट्रोल पंप येईपर्यंत मला मोटरसायकल लोटायची आहे. 200चं पेट्रोल टाकल्यावर 50 किलोमीटर मोटरसायकल आलेली आहे दादा फक्त, आणि पेट्रोल संपलेलं आहे. तर पेट्रोल मोटरसायकलचा दोष काय? पेट्रोल पंपावर हा खेळ होतोय. आता कुठल्या पेट्रोल पंपचं नाव सांगावं जेणेकरून विनाकारण त्या पेट्रोल पंपाची बदनामी किंवा ते म्हणतील की नाही याने कुठे काढून घेतला असेल. आपल्याकडे पुरावा नाही आहे, कारण तिथून पेट्रोल टाकून आपण निघालो आहे. ते सांगतात 0 पा, आपण 0 पाहिला. 200चं पेट्रोल टाकलं, किक मारली, निघालो, विषय खतम झाला. आपल्याकडे 10 पैशाचा पुरावा नाही आहे. रस्त्यात काय केलं असेल ते आपण त्यांनाही माहिती नाही. पण मग हा असा विषय करायला नको पाहिजे. तुम्ही सावध राहा दादांनो, तुमची मोटरसायकल ॲव्हरेज कमी देत नाही आहे. तुमच्यासोबत पण एक खेळ होत आहे. आता ही मोटरसायकल लोटून घेऊन जावं लागेल मला. हा विषय आहे दादा. तरी आपण स्वतः पेट्रोल टाकताना सावध राहा. माझ्यासोबत घडलं, अनेकांसोबत घडतात. अनेक प्रकरणं मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, इतर जे यूट्यूब अजून काही असतील चॅनल त्याच्यावरही बघतो आपण. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर झगडे झालेले आहेत. पेट्रोल पंपावाल्या बांधवांनाही सांगणे, पेट्रोल टाकतात त्या पोरांनाही सांगणे, तिथे लेडीज पण असतात टाकताना. असं करू नका. हा प्रत्येक माणसाचा रक्ताचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. त्यामुळे असं करू नका. तुम्ही तुमच्या मालकाला खुश करण्यासाठी पॉईंट उडवत असाल, हे चांगलं नाही आहे. कारण कोणी बघत नाही, देव बघतो. आपण आपल्या मुलाबाळांसाठी कमवतो, पण ते आपण नाही, आपल्या मुलाबाळांनाही फेडावं लागेल. कारण अनेक व्यक्तींसोबत ही गोष्ट घडलेली आहे. आता मला इथून 1.5-2 किलोमीटर पुढे मोटरसायकल लोटत घेऊन जावं लागणार आहे दादा पंप येईपर्यंत. तुमच्यासोबतही अनेक ठिकाणी हा प्रकार घडेल, आणि करणाऱ्यांनी तसं करू नये. कारण प्रत्येकचा रक्ताचा कष्टाचा पैसा आहे. त्यामुळे तुम्ही मोटरसायकलवाल्यांनी गाडीचा ॲव्हरेज खराब नाही, कारागीरकडे न दाखवता एकदा तुम्ही बॉटलमध्ये पेट्रोल भरून गाडीत टाका. बॉटलमध्ये पेट्रोल घेतलं तर तुम्हाला बरोबर मिळेल, पण डिक्कीमध्ये गाडीमध्ये टाकलं तेव्हाच हा खेळ होतो. कारण तिथं आपण बघू शकत नाही आतमध्ये, ते आपल्याला 0 बघायला लावतात. त्यामुळे दादा तुम्ही 0 दाखवून हिरो बनू नका. कारण तुम्हाला एक दिवस हे भरणं आहे, कोणी बघत नाही, वरचा बरोबर बघतो. त्यामुळे तुम्ही योग्य काम करा, चांगला मोबदला मिळेल. येणारे दिवस तुम्हाला पण चांगले येतील. सगळ्यांना विनंती आहे, पेट्रोल टाकताना व्यवस्थित बघा. कारण हा लई खेळ होतोय. माझ्यासोबत झाला आहे, तुमच्यासोबतही घडेल. प्रत्येक मागे 10-20 रुपये, 30 रुपये 100% जातात. माझं तर जवळजवळ किती टाकले असेल, माझे तर जवळजवळ त्यांनी 100चं टाकलेलं आहे, 200चं भरले, पण त्यात निम्मीच टाकलेलं आहे. हा विषय. त्यामुळे सावध राहा. नमस्कार.